नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तोंडबंद या युट्यूब चॅनलवर। आजचा विषय लाडक्या बहिणींना धक्का देणार आहे। या व्हिडिओ मधील माहिती लाडक्या बहिणींना अस्वस्थ करू शकते, कारण आता ज्या बहिणींचे पैसे अजूनही आले नाहीयेत त्यांनी जर का या व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या गोष्टींचे व्यवस्थित पालन केले नाही तर त्यांचे पैसे येणार नाहीत। एवढंच नाही तर त्यांचे अडकलेले पैसे सुद्धा पुन्हा सरकारच्या तिजोरीत जमा होतील आणि त्या बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण लाभाला मुकावे लागेल। आता आपण पाहूया कोणत्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि त्यांच्या तुमच्या अकाउंटवर काय परिणाम होईल ते आज आपण पाहणार आहोत। व्हिडिओचा एकही सेकंद स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक बघा आणि सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करा, म्हणजे तुमचे पैसेही लवकरच तुमच्या अकाउंट मध्ये जमा होतील। पण तत्पूर्वी एक गोष्ट नक्की करा, आमच्या तोंडबंद चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण माझ्या खूप बहिणी व्हिडिओ तर पाहतात पण आम्हाला सपोर्ट नाही करत। आम्ही फक्त तुमच्यासाठीच या नवनवीन अपडेट्स रोजच्या रोज घेऊन येतो। तुमचा सपोर्ट आम्हाला अजून जास्त जोमाने काम करण्याची उमेद देतात। त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत। तर चला पाहूया आजची अतिशय महत्त्वाची माहिती। बघा बहिणींनो, मला काही बहिणींचे मेसेज आले। काही बहिणींनी प्रत्यक्षात पण असं सांगितलं आहे की त्यांच्या आधार बँकेला लिंक आहे, केवायसीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांचे अर्जही मंजूर झाले आहेत, तरी त्यांचे पैसे आलेले नाहीत। तर त्यांचे एक कारण असू शकते, ते आपण पुढे पाहूयात। आता काही बहिणींना असे मेसेज त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईलवर येत आहेत, ज्यात असे लिहून येत आहे की तुमचे सर्व 5 महिन्याचे 7,500 रुपये जमा करण्यात आले होते, परंतु ते सगळे हप्ते कॅन्सल करण्यात आले आहेत आणि हे पैसे परत होण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचे कारण देण्यात आले आहे आणि ते कारण देखील बँकेशी संबंधित आहे। तर पाहूया डिटेल मध्ये ते कारण नक्की काय आहे आणि त्याचे सोल्युशन आपण पूर्ण डिटेल मध्ये याच व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। बघा, आपण एक स्क्रीनशॉट पाहणार आहोत ज्यात हे कारण समजून घेऊ। बघा हा स्क्रीनशॉट, ज्यामध्ये एका बहिणीचे कॅन्सल झालेल्या हप्त्याची डिटेल दिसत आहे, ज्यात ट्रान्झॅक्शन डेट दिसत आहे, ज्यात तुम्हाला हप्ता कोणत्या तारखेला टाकण्यात आला होता ते दाखवले आहे। पुढे दिसेल रिमार्क, अमाउंट आणि शेवटी ट्रान्झॅक्शन स्टेटस दाखवत आहे। तर बघा, अमाउंट मध्ये तुम्हाला किती रुपये तुमच्या अकाउंट मध्ये टाकण्यात आले होते ते दाखवत आहे। ट्रान्झॅक्शन स्टेटस कॅन्सल दाखवत आहे। आता तुम्हाला रिमार्क मध्ये दिसेल आधार मॅपिंग डझंट एक्झिट आधार नंबर, म्हणजे यात असे सांगितलं आहे की तुमचे आधार मॅपिंग झालेले नाही, म्हणजेच तुमचे डीबीटी इनेबल नाहीये। तसेच अनेक बहिणींचं आधार नंबर बँक अकाउंटला लिंक नाहीये, त्यामुळे तुमचे पैसे आलेले नाहीत। आता आपण पाहूया की तुम्ही तुमचे बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह आहे की नाही ते कसे चेक कराल। चला पाहूया लॅपटॉप स्क्रीनवर। सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझरवर UIDAI च्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे। पहिली जी वेबसाईट येईल त्यावर क्लिक करायचं आहे। एक टॅब ओपन होईल, तेथे तुम्हाला भाषा सिलेक्ट करायची आहे। तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे भाषा सिलेक्ट करा, मी इंग्लिश सिलेक्ट करत आहे। पुढे नवीन टॅब ओपन होईल, त्यामध्ये खाली स्क्रोल डाऊन करून आधार सर्व्हिसेस वर क्लिक करायचे आहे। पुढे अजून एक नवीन टॅब ओपन होईल, त्यामध्ये खाली स्क्रोल डाऊन करून आधार लिंकिंग स्टेटस वर क्लिक करायचे आहे। पुढे उघडणाऱ्या टॅब मध्ये खाली बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे। पुढे ओपन होणाऱ्या टॅब मध्ये तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा फिल करून लॉग इन विथ OTP वर क्लिक करायचे आहे। तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP दिलेल्या जागेत फिल करायचा आहे आणि लॉग इन करायचे आहे। पुढे उघडणाऱ्या टॅब वरती खाली तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे। पुढे एक नवीन पेज ओपन होईल। कॉंग्रॅच्युलेशन, युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन असे लिहिलेले दिसेल। खाली तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव दिसेल, जे अकाउंट तुम्ही योजनेसाठी दिले असेल। त्याच्या खालीच तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस दिसेल, जे ऍक्टिव्ह असणे खूप गरजेचे आहे। जर का ऍक्टिव्ह ऐवजी दुसरा काही ऑप्शन दिसत असेल तर तुम्ही त्वरित तुमच्या बँक शाखेला भेट द्या आणि तुमचे बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह करण्यासाठी जी प्रोसिजर असते ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या। तर बघा, आपण पाहिलं की बँक सीडिंग स्टेटस कसं चेक करायचं।
हे बँक सीडिंग स्टेटस जर का ऍक्टिव्ह असेल तर तुमचे पैसे नक्की जमा होतील, पण जर का हे इनऍक्टिव्ह दिसत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाहीत। त्यासाठी तुम्ही तुमचे आधार बँक सोबत लिंक करणे गरजेचे आहे। ते लिंक केल्यानंतर तुमचे बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह होईल आणि तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल। तसेच काही बहिणींची बँक खाती पतसंस्थेत आहेत, तर काहींचे जॉईंट अकाउंट आहेत, त्यांनाही पैसे मिळण्यात अडचणी येत आहेत। तर मी एकच सांगेल की लवकरात लवकर तुम्ही एखाद्या नॅशनलाइज बँकेत तुमचे खाते उघडून ते अकाउंट तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या अर्जात जोडा, म्हणजे लवकरच तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळेल। तर ही होती आजची अतिशय महत्त्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेविषयी। तुम्ही वरती सांगितलेल्या सर्व स्टेप फॉलो करा आणि या योजनेचा लाभ घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।